अक्कलकोट तालुक्याशी नाळ जोडलेली असतानाच पुणे शहरामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अक्कलकोटचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव पुण्यामध्ये करण्यात आला. गावगाथा मीडिया नेटवर्कच्या वतीने आयोजित अक्कलकोट भूषण व अक्कलकोट रत्न पुरस्काराने नुकतेच अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अक्कलकोट भूषण पुरस्काराने जन्मे जयराज भोसले महाराज, मल्लीनाथ शेट्टी, माधव राजगुरू आणि शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. तर अक्कलकोट रत्न पुरस्काराने पौर्णिमाताई गायकवाड, बंडोपंत कुलकर्णी, महेश बोळकोटगी, रविकांत पाटील, वीरभद्र हारकुड, त्याचप्रमाणे गणेश फुलारी, संजीव कुमार हेळ्ळी, चंद्रशेखर भांगे, सिद्धार्थ कापसे, डॉक्टर अमोकसिद्ध चेंडगे व ॲडव्होकेट सदाशिव माळगे यांचा सन्मान करण्यात आला. गावगाथा मीडिया नेटवर्कचे धोंडाप्पा नंदे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक अक्कलकोटवासीय मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मलाही अभिमान वाटायला पाहिजे. केवळ आमदार आहे म्हणून तुमच्यासोबत आज सगळ्यांसोबत बसायला तरी मिळालं. कदाचित आमदार नसतो तर एवढ्या सगळ्या लोकांसोबत बसायला मिळालं असतं की नाही याचीही कल्पना नाही. पण काहींच्या पुण्यभूमीतून महाराष्ट्रभर जनी आपलं कर्तृत्व गाजवलं, आपलं नाव गाजवलं, त्या अक्कलकोटच्या मातीचं नाव या महाराष्ट्रात उज्ज्वल केलं. असे मंचावरील जे अक्कलकोट भूषणचे मानकरी ठरले, श्री स्वामी समर्थ अन्नचित्र मंडळाचे अध्यक्ष येऊ शकले नाही, तर त्यांच्या ऐवजी सन्माननीय मोरे काका असतील, अभय भोगरे साहेब असतील, ग्रामविकासाचा गाडा ज्यांच्याशिवाय महाराष्ट्रात अद्यापर्यंत हलत नाही, की प्रत्येक गोष्टीत प्रशासन असेल किंवा सामाजिक काम असेल, निवृत्तीनंतरही शासनाला ज्यांना पकडून ठेवावं लागतं ते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक. गमतीनं बोलताना म्हणले पैसे देणारे मी, म्हणजे माझ्याकडे हात करून, पण पैसे कुठून कुठून काढायचे असतील, कशा काढायचे हे आम्हाला सांगणारे आमचे मार्गदर्शक. धोंडाप्पा, तुम्ही पुण्यात येऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय काय अर्थार्जनासाठी पुण्यात काहीतरी तुम्ही करता आलं असतं, ते करत असाल तुम्ही, पण हे करत असताना गावच्या लोकांना एकत्र करा. आपल्या गावातले खरं सांगतो, मला या सगळ्या बहुतांश लोक सगळे परिचयाचे, पण काही लोकांचं तर आजच कुलकर्णी साहेबांची भेट आज झाली, राजगुरू साहेबांची भेट आज झाली. म्हणजे कदाचित तुम्ही बोलायला असतं तर यांची माझी भेटच झाली पाहिजे. आज धोंडप्पांमुळं नुसतं माझं नाही, आपल्या सगळ्यांना पण आपलं कुणीतरी या महाराष्ट्रात चांगल्या पदावर काम करतं, कर्तृत्व महाराष्ट्रभर आपले लोक गाजवतात. ते तुमच्या माध्यमांमुळे आम्हाला सगळ्यांना कळलं आणि मंचावरील सगळ्या व्यक्तींना एक बरं वाटतं. आपण कितीही मोठं हो, काही हो, पण गावच्या लोकांनी बोलवलं, गावच्या कुठल्या तरी कारणामुळे एकत्र यायला मिळालं तर माणसाला बरं वाटतं. आणि आजच्या या कार्यक्रमामुळे एक झालं की आपले लोक, आपली माती, गावाकडचे लोक एकत्र. आपल्या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय, माणसाची नाळ, माणूस कुठेही जाऊ, परदेशात गेला तरी गावची नाळ ही कधी तुटत नसते. कारण काय, गावात आपली शेती, आपला देव गावात असतो, आपलं नातेवाईक, मित्र परिवार हे सगळं गावात असतं. त्यामुळं आपण कुठं जरी गेलो तर ह्या जन्मात आपण श्वास असेपर्यंत गावचे नाळ आता कुलकर्णी साहेब तर म्हणले की गावात कुलकर्णी कुणी नाहीतच आहे, तरी पण गाव म्हणलं की गाव अक्कलकोट आहे. त्यामुळं मला सगळ्यांना विनंती, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन, राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना राजकारण विरहित कधी कधी लोकांसोबत बसणं, उठणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं, सूचना घेणं, त्यांचं ऐकणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आम्ही रोज जेव्हा भेटत असतो त्यातले 90-95% लोक हे राजकीय विचारानं प्रेरित होऊन असले किंवा आपण प्रिशोटाईज नाही म्हणतो एखादं दूषित किंवा असे अगोदर एखाद्या माणसाच्या बाबतीत काय असेल ते डोक्यात तयार असतं, पण ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण गावच्या समाजाच्या जडणघडणीशी संबंध नाही अशा लोकांशी भेटत राहिल्याने राजकीय लोक जो असतो किंवा जो लोकप्रतिनिधी असतो निश्चित त्याच्यामध्ये काही ना काही करत असतो. त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचं कोणाला म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी चांगलं झाली, तर राजकारणी म्हणून माझा एक स्वार्थ म्हणून सांगतो
माझ्यासाठी खूप चांगलं तुम्ही हे ऐकलं. मी ज्या वसाहतींमध्ये राहतो, ताडीवाला रोड असेल, मार्केट यार्ड असेल, दापुडी, मोपडी, खडकी, हा जो सगळा बेल्ट आहे, गुलटेकडी, मार्केट यार्ड, हा सगळा कष्टकऱ्यांचा भाग आहे. या भागामध्ये अक्कलकोट मधील राहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कर्नाटकाच्या बॉर्डरवरून आलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे, सोलापूर भागातून. म्हणून या ठिकाणी मी ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये ह्या लोकांची संख्या मोठी आहे. आई वडील बिगारी काम करायला आलेले पुण्यामध्ये आणि त्यांच्या पोटी आम्ही जन्मलो, परंतु आई वडील ते स्लॅबचं काम करायला जायचे. म्हणजे असं एक 10-20 लोकांचा एक हे असते, टीम वर्क असते. आणि आमच्या घरी एक मुकदम यायचा कांबळे. माझ्या आईला माझ्या लक्ष्मीबाई आई त्याने रिजेक्टिव्ह करून ओरडायचा. मी पुण्यात असल्यामुळं मला काही कन्नड येत नाही, पण नानक सर्प बनतात.